यानंतरची बातमी कोकणातल्या राजकारणातनं आहे। कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद खिळखिळी होत असताना आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा शनिवारपासूनच राजकीय वर्तुळात रंगल्या। त्यातच काल भास्कर जाधवांनी एक व्हॉट्सॲप स्टेटस शेअर केलं होतं। हे व्हॉट्सॲप स्टेटस सध्या चांगलं चर्चेत आहे। त्यांनी असं म्हटलं होतं की मोहरक्या जर जिद्दी असेल तर जनावरं पण विश्वास ठेवतात। असं स्टेटस जाधवांचं होतं आणि याच स्टेटसवरनं बरीच चर्चाही रंगली। भास्कर जाधवांचा आता मोहरक्यावरती विश्वास राहिलेला नाही असं मंत्री संजय शिरसाट म्हणतात। तर संजय शिरसाट यांनी भास्कर जाधवांना थेट ऑफर सुद्धा दिली आहे। भास्कर जाधवांनी वाघाच्या कळपात यावं असं शिरसाट म्हणाले। खात्रीपूर्वक सांगतो, या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील। ना भास्कर जाधव माझे मित्र आहे, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकतो, परंतु या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही। नाही, भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे, आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे। मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं, म्हणून भास्कर जाधवांना सांगेल, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या। पण भास्कर जाधव नाराज नाहीयेत असं स्पष्टीकरण उबाठाचे नेते अंबादास दानवेंनी दिलेलं आहे। असं कुठे काही नाही। भास्कर जाधव साहेब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे विधानसभेतील पक्षाचे नेते आहेत। एक आक्रमक, परिपक्व आणि मोठे असं नेतृत्व आहे। सुस्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे, त्याच्यामुळे त्यांना काही जणांना ती नाराजी वाटते। आणि कोकणातल्या याच घडामोडींवरनं ऑपरेशन टायगरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। पण ऑपरेशन टायगरवरनं रोहित पवारांनी सरकारला खोचक टोला लगावलाय। ऑपरेशन टायगर चालू आहे, या ऑपरेशन टायगर सुरू होईल, नंतर ऑपरेशन मांजर सुरू होईल, उद्या जाऊन ऑपरेशन कुत्र सुरू होईल। आता असे किती ऑपरेशन होणार आहेत? माझं एकच मत आहे की जेव्हा ते प्राण्यांचं संग्रहालय असतं, एखाद्या संग्रहालयामध्ये खूप सारे वाघ जर ठेवले एकामेकात भांडतात, खूप सारे कुत्री ठेवली तर ते भांडतात, कोले ठेवले तरी ते भांडतात। आज सरकारकडे बघत असताना तुम्ही जर बघितलं तिन्ही वाघ आहेत, पण ते तिन्ही वाघ आता आपल्याला भांडतानाच जास्त त्या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे हे जे काही संग्रहालय काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं नाही तर मित्र पक्षाकडनं केला जातोय। इतकी लोक त्यांच्या संग्रहालयामध्ये जाणार नाही तर पक्षात जातील, टायगर पासून सगळे, की उद्या जाऊन त्यांच्यात भांडणं सुरू होतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतंय।